नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जानेवारी 2026ची प्रश्नपत्रिका. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. पहिला, ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव कोण? त्याचं उत्तर आशा स्वयंसेविका. आणि दुसरा प्रश्न, ग्राम आरोग्य पोषण दिन कधी राबवण्यात येतो? त्याचं उत्तर दर महिन्याला. तिसरा प्रश्न, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती किती वर्षापर्यंत कार्यान्वित असते? त्याचं उत्तर 5 वर्ष. प्रश्न चौथा, जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी कोण असतात? त्याचं उत्तर गरोदर माता. प्रश्न पाचवा, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी कोणाची? आशा स्वयंसेवकाची. त्याचं उत्तर आशा स्वयंसेविका. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. पहिला प्रश्न, कुपोषण. त्याचं उत्तर संतुलित आहाराचा अभाव. दुसरं, अतिसार. त्याचं उत्तर दूषित पाणी. आणि तिसरं, महिला आरोग्य समिती. त्याचं उत्तर स्थानिक महिलांची सामूहिक समिती. प्रश्न चौथा, 6 महिन्याच्या आतील बाळ. त्याचं उत्तर निव्वळ स्तनपान. पाचवा प्रश्न, गंभीर आजाराचे उपचार. त्याचं उत्तर प्रधानमंत्री महात्मा फुले जन आरोग्य योजना. प्रश्न तिसरा, चुकी बरोबर. पहिला प्रश्न, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती 60% महिला असाव्यात. त्याचं उत्तर चूक. प्रश्न दुसरा, प्रधानमंत्री महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णास उपचाराकरिता रोख स्वरूपात रक्कम दिली जाते. त्याचं उत्तर चूक. तिसरा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सर्व खेपेच्या मातांना लाभ दिला जातो. त्याचं उत्तर चूक. प्रश्न चौथा, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या निधीचा खर्च ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने करता येते. त्याचं उत्तर बरोबर. प्रश्न पाचवा, 7 ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या मातेस गंभीर रक्तक्षय आहे. त्याचं उत्तर बरोबर. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं, गरोदरपणाची खात्री करण्यासाठी 2 निकष कोणते? त्याचं उत्तर मासिक पाळी थांबणे. दुसरं, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट UPT किट पॉझिटिव्ह येणे. रक्त तपासणी HCG टेस्ट मध्ये गरोदरपणाची खात्री होणे. प्रश्न दुसरा, गरोदरपणात कमीत कमी किती तपासण्या कराव्यात? गरोदरपणात 4 ANC तपासण्या कराव्यात. तिसरा प्रश्न, उषाच्या शेवटच्या मासिक पाळीची तारीख 10 जुलै 2025 आहे, तर तिची अपेक्षित प्रसूतीची तारीख काढा. तिची तारीख येईल 17 एप्रिल 2026. ही तिची EDD येईल.
प्रश्न चौथा, प्रधानमंत्री महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्याकडे काय आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर आहे, लाभार्थ्याकडे MJPJY कार्ड किंवा गोल्डन कार्ड आवश्यक आहे. प्रश्न पाचवा, JSSKच्या लॉंग फॉर्म पूर्ण रूप लिहा. त्याचं उत्तर, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. प्रश्न पाचवा, पहिला प्रश्न, कंडारी गावात हिवतापाची साथ उद्भवली असून त्यात आशाची भूमिका काय असणार? त्याचं उत्तर, घरोघरी भेट देऊन तसेच ग्रामीण आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समितीमार्फत स्वभेदद्वारे 5 वर्षाखालील मुले व गर्भवती महिला यांची काळजी घेण्यासाठी समाज जागृती करणे, मच्छरदाणी व डास पळवून लावणारी औषधे, मलम यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न करणे, कीटकनाशकाची फवारणी करणे, पाणी साचू न देणे, तळी, विहिरी यामध्ये गप्पी मासे पाळणे व वाढवणे. ही आहे आशाची भूमिका. प्रश्न दुसरा, शेवटचा प्रश्न, हात धुण्याच्या 6 पायऱ्या कोणत्या? पहिलं, हातातून अंगठी, बांगड्या आणि घड्याळ काढा. दुसरं, हात कोपऱ्यापर्यंत ओले करा. तिसरं, पूर्ण हाताला कोपऱ्यापर्यंत साबण फेस येईपर्यंत लावा. तळहात एकमेकांवर घासा, मागील बाजू एकमेकांवर घासा, तळवे घासा, अंगठा खालील बाजूस धरून घासा, मनगटे दोन्हीही बाजूला घासा. चौथं, साबण निघेपर्यंत हात स्वच्छ धुवा. पाचवं, हात पुसण्यासाठी टॉवेल किंवा कपड्याचा वापर करू नका. 6, हात वर धरा व हवेत सुकवा. हात कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.